पण जेव्हा ॲक्टिव्हिटीज सुरू होतात, ते रमतं, वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतं, मित्रमैत्रिणी बनवतं ते मूल. त्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू एक कॉन्फिडन्स यायला जातो की आय एम नॉट अलोन. मुळात या कॅम्प्समध्ये त्यांना हे जाणीव करायचं की माझ्याकडे जे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस आहेत ते माझ्या एकट्याचे नाही आहेत. माझ्यासारखे असे बरेच जण आहेत जे सेम सेम बोट शेअर करतात. हो, सेलिंग इन द सेम बोट. त्याच्यामुळे त्यांना एक आत्मविश्वास येतो की जर ते फाईट करू शकतात तर मीही करू शकते. आणखीन एक जाणवलेला बदल म्हणजे आमच्या कॅम्पमध्ये आम्ही मुलांना मोबाईल आणायला सक्त मनाई केलेली असते. त्यामुळे 3 दिवस मुलांना 3 किंवा 5 दिवस बिना मोबाईलची मुलं असतात. आश्चर्य म्हणजे ही मुलं 3 दिवस मोबाईलचं आठवणही काढत नाही, कारण एवढे ते ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी झालेले असतात. आणि कॅम्प संपल्यानंतर आम्हाला पालकांचे फोन येतात की तू कसं मॅनेज केलं आमच्या मुलांना मोबाईलशिवाय. जेव्हा तुम्ही कुणाशी इंटरॅक्शन करायला जाताय किंवा सिनियर ऑफिसरला भेटायला जाताय किंवा काही प्रेझेंट करायला जाताय, त्या रूमच्या हमखास बाहेर तुम्हाला एक फुल लेंथ आरसा असेलच. कारण तुम्ही स्वतःला त्यामध्ये बघता, तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवता. कारण तुम्ही ज्या प्रकारे ड्रेसिंग करताय, तुमची पर्सनॅलिटी जेवी तुम्ही स्वतःहून अभ्यास करताय. तुम्हाला एक कळतंय की तुम्ही उभं कसं राहताय, तुम्ही काय व्यवस्थित घातलंय का नाही घातलंय. आणि ह्या सगळ्या कॉन्फिडन्सनेच तुम्ही आज जाता, प्रवेश घेता आणि जे काही काम करायचं ती कामगिरी तुम्ही फत्ते करता. त्यामध्ये दाखवायचं असतं की तुम्ही जेव्हा ट्रेनिंग करतात किंवा तुम्ही सैन्य दलाचा एक भाग आहात तर तुम्ही सगळे इक्वल आहात. आणि ती समानतेचा जो पहिला धडा आहे तो आम्हाला तिकडनं मिळतो. कारण ट्रेनिंग अकॅडमीमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला अक्षरशः तो कटोरा कट करायला लागतो. कटोरा असतो जो आमच्या डोक्यावर ठेवतात आणि बिलकुल सगळे केस आजूबाजूचे कापून टाकतात. त्यामध्ये 2 कारणं अशी आहेत. एक म्हणजे तुम्हाला तेवढं केसांकडे तुम्हाला लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीपेक्षा ट्रेनिंगकडे 100% लक्ष द्या. नमस्कार. चाकोरी बाहेरील 4 चौघी ह्या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शाळेत असताना ना आम्हाला एक गोष्ट अगदी आवर्जून सांगितली जायची की तुम्हाला नेमून दिलेलं काम जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर ती एक प्रकारची देशसेवाच असते. आणि जेव्हा जेव्हा आपल्या देशावर संकट येतं तेव्हा तेव्हा याचा प्रत्यय येतोच. म्हणजे सीमेवर आपल्या प्राणाची पर्वा न करता लढणारे जवान असोत की आत्ता अलीकडे करोना काळात आपल्या प्राणांची बाजी लावून आमची सेवा करणारे डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, आपल्याला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे असोत किंवा तळमळीने एखादा विद्यार्थी घडवणारे शिक्षक असोत, इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स, लेखक, कोणीही कळत नकळत देशाचं संरक्षण करण्यासाठी, देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि उत्तम नागरिक घडवण्यासाठी झटतच असतो. आज आपल्याला आपल्या कार्यक्रमात भेटायला आलेल्या आहेत कॅप्टन तनुजा काबरे. नमस्कार. तनुजा, चाकोरी बाहेरील 4 चौघी ह्या आमच्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. काय ना, एक लक्षात आलेली गोष्ट अशी आहे माझ्या की आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झालेली आहेत. पण स्वातंत्र्य, देशभक्ती हे शब्द आहेत ना थोडे पुसट होत चाललेले आहेत. पण कॅप्टन तनुजा काबरे ह्यांनी मात्र नव्या पिढीला ह्या देशाचं, ह्या स्वातंत्र्याचं, देशभक्तीचं महत्त्व समजावून सांगण्याचं काम अगदी मनावर घेतलेलं आहे आणि त्या मनापासून त्या करतायत. रिटायरमेंटनंतर त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात कुठेही चांगल्या पगाराची नोकरी करताच आली असती, पण स्वतःचा पैसा खर्च करून त्या फौजी की पाठशाळा नावाची एक संस्था चालवतात आणि त्याबद्दलच आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तनुजा, फौजी की पाठशाळा नावाची संस्था आपण सुरू करणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे, असं वाटणारं काही घडलं होतं का? कसं आलं मनात? हो, घडलं तर होतंच. मी जेव्हा सैन्य दलातून निवृत्त होऊन आले त्यानंतर मी शाळेत वेगळ्या जायला लागले, मुलांशी इंटरॅक्शन करायला की हे सैन्य दल किती छान करिअर आहे मुलामुलींसाठी. कारण आपल्या मुंबईत मुलामुलींना अवेअरनेसच फार कमी आहे त्या मनाने. त्यामुळे मला असं वाटलं की जेवढं मी जास्त इंटरॅक्शन करते मुलांबरोबर, मुलांना खरंच आवड आहे याची, पण त्यांना माहिती नीट मिळत नाही आहे. सुरुवातीला तर मी खूप लेक्चर्स स्कूल आणि कॉलेजेसमध्ये दिले
आणि नंतर मग मी आणि मला एक चांगले माझा एक मित्र पण मला भेटला, ज्यालाही सैन्यदलात जायची इच्छा होती पण तो जाऊ शकला नाही. तर आम्ही दोघांनी बसून विचार केला की जर आपल्या मुलांना जास्त वेळ एंगेज ठेवायचं आहे आणि या करिअरच्या दृष्टीने त्यांना जास्त मार्गदर्शन करायचंय तर आपण काय करू शकतो. आणि मग आमच्या डोक्यामध्ये फौजी की पाठशाला ही संकल्पना आली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिकडे मुलं 3 दिवस 5 दिवस आमच्याकडे यायला लागले, स्टे करायला लागले, इंटरॅक्शन जास्त वाढायला लागलं. आणि मग आम्ही त्यांना जेवढी जास्त माहिती देऊ शकू आणि अवेअर करू शकू त्याचे प्रयत्न आमचे चालू झाले. म्हणजे तुम्ही कॅम्प्स काढायला लागला? हो, आम्ही कॅम्प्स करायला लागलो. पण मग ह्या सर्वाची ना तुम्ही सुरुवात कशी केली, म्हणजे काय काय तयारी केली? आता कॅम्प्स करायचं डोक्यात आल्यापासून तर सगळ्यात पहिले म्हणजे जागा शोधणं गरजेचं होतं, कुठे करायचं. आणि बऱ्याचशे शाळा आम्हाला सांगायचे तुम्ही तुमच्या शाळेतच करा. पण मला सैनिकी शिक्षणाने एक सांगितलं की जोपर्यंत तुम्ही चाकोरी बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो ऍक्च्युअल चॅलेंज आणि ऍक्च्युअल ते एन्व्हायरमेंट तुम्हाला कळणार नाही की तुमची क्षमता काय आहे. म्हणून आम्ही एक असं जंगल एरिया म्हणून कुठला तरी कॅम्पिंग एरिया आम्ही शोधला, ठाण्याजवळच आम्ही शोधला आधी सुरुवातीला. आणि तिकडे आम्ही मुलांना मग बोलवायला लागलो. मग मुलं कॅम्पिंगसाठी तिकडेच स्वतःचे टेंट स्वतः बनवून, स्वतःचं जेवण स्वतः बनवून वगैरे, स्वतःची भांडी धुण्यापासून सगळं अगदी त्यांचे ते ऍक्टिव्हिटीज सुरू झाले. सो तसं ते आमचे रेग्युलर कॅम्प सुरू झाले. आणि त्यानंतर आमची कॅम्पसाईट आता आमची परमनंट शहापूर येथे मोहरान फार्म्सकडे शिफ्ट झाली आहे. सो तिथे आणखी निसर्गाच्या सानिध्यात पूर्णपणे मुलं असतात. त्यामुळे ते इको फार्म असल्यामुळे ते शेतीविषयी त्यांना एक वेगळी माहिती मिळते. मग म्हणजे त्यांना जय जवान जय किसानचं महत्व त्यांना खऱ्या अर्थाने कळतं. तनुजा, फौजी की पाठशाळा या तुझ्या संस्थेत किती वर्षापासून मुलं यायला लागतात आणि मुख्य म्हणजे इथे तुम्ही त्यांना काय काय शिकवता? आमच्याकडे मुलं साधारणतः 7 ते 8 वर्षापासून येतात. आणि ते 3 दिवसाचे आमचे जे 5 दिवसाचे जे काही कॅम्प्स असतात तिकडे अगदी आनंदाने पेरेंट्सच्या व्यतिरिक्त येऊन पहिल्यांदाच म्हणजे घरापासून लांब असं येऊन राहायला तयारही असतात. सो फौजी की पाठशाला ही संकल्पना मुळातच मुलांमध्ये नेतृत्व गुण कसे डेव्हलप करायचे ह्या कल्पनेनं आम्ही सुरू केली. कारण प्रत्येक जणच मुलांना, लहान मुलांना सांगतो की तुम्ही कॉन्फिडंट राहायला पाहिजे, तुम्ही डिसिजन घेतले पाहिजे, तुम्ही एखादं अमुक अमुक केलंच पाहिजे. पण ते कसं हा प्रश्न त्या मुलांना सतत सतावत असतो. राहायला पाहिजे म्हणजे नेमकं मी काय केलं पाहिजे. सो आम्हाला ही कल्पना सुचली की जर आम्ही मुलांना आमच्याबरोबर ठेवलं आणि त्यांना माझे जे काही सैन्यातले अनुभव आहेत किंवा माझं जे काही ट्रेनिंग झालेलं आहे त्यामधून मी जशी घडले त्यामधलं मी काही जरी अंश मुलांना देऊ शकले आणि त्यांना हे शिकवू शकले की कॉन्फिडन्स वाढवणं म्हणजे नेमकं काय आहे आणि तुम्हाला एक जबाबदार नागरिक व्हायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय, तर ते फौजी की पाठशाला म्हणून त्याच्यामधून आम्ही मुलांना हे देत असतो. तर आता मुलांना आम्ही 3 दिवसाचे जेव्हा कॅम्प्स असतात ही मुलं पहिल्यांदा घरापासून लांब आलेली असतात, आईबाबांपासून लांब आलेली असतात, कम्फर्ट झोनच्या बाहेर आलेली असतात, चाकोरी बाहेर आलेली असतात. सो त्यामध्ये आम्ही त्यांना वेगळ्या वेगळ्या सर्वायवल स्किल्स म्हणजे जंगल कुकिंग म्हणा, टेंट पिचिंग म्हणा, शेल्टर मेकिंग, रोप्स, कयाकिंग, राफ्ट बिल्डिंग, कमांडो ॲक्टिव्हिटीज, रायफल शूटिंग, आर्चरी, खूप सारे टीम बिल्डिंग गेम्स, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही त्यांना एक्सपोजर देतो. आता ह्यामध्ये होतं काय की ही मुलं जेव्हा ही ॲक्टिव्हिटी करतात ते एकटे करत नसतात. म्हणजे त्यामध्ये मी एकटा जिंकणार किंवा मी एकटा हरणार हा प्रश्नच येत नाही. कारण मुळात आमचा भर एका टीमवर, एक चांगला उत्तम टीम प्लेअर म्हणून तुम्ही कसे बाहेर येत आहेत, तुमचे ते गुण कसे तुम्ही दाखवताय ह्यावर असतो. कारण मुलांना आम्हाला हे जाणवून द्यायचं आहे की कुठेही तुम्ही आयुष्यात कुठलंही क्षेत्र केलं किंवा कुठेही गेलात तरी तुम्हाला टीम असणं फार गरजेचं आहे. टीममध्ये तुमचा वावर कसा असला पाहिजे, तुमचं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, तुमचं अंडरस्टँडिंग कसं असलं पाहिजे, तुम्ही एकमेकांना सहकार्य करून कसं तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि मी एकटाच नाही तर आपण सगळे मिळून कसं जिंकू शकतो किंवा सगळे मिळून कशी चांगली वाटचाल घेऊ शकतो यामागे त्यांना हे समजवण्याचा आमचा हेतू असतो. म्हणून त्या टीम ॲक्टिव्हिटी जेव्हा ते करतात तेव्हा ते इतके त्याच्यामध्ये गुंततात आणि इतकी धमाल करतात एकत्र की त्यांना खरंच दिवसभर तर काही आईबाबांची आठवण येत नाही. फक्त कधी कधी रात्री झोपताना, विच इज आय थिंक खूप साहजिक आहे की पहिल्यांदाच आल्यामुळे त्यांना असं जरासं वाटतं की घर मिस होतं आहे, कारण टेंटमध्ये राहायला लागतं. ती एक्साइटमेंट त्यांची संध्याकाळपर्यंत थोडी कमी होते. मग त्यांना असं वाटतं अरे माझं घरचं AC रूम कुठे गेलं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ते परत उठतात सकाळी आणि आमचं फिजिकल फिटनेस असतं, बाकी ॲक्टिव्हिटीज असतात, त्यामध्ये परत ते स्वतःला एवढं मग्न करतात
की त्यांचे ते 3 दिवस कसे जातात ते त्यांनाच कळत नाही खरं. आणि त्यांना एक खूप छान अनुभव आणि खूप छान नवीन मित्रमैत्रिणी एक नवीन त्यांचा एक टीम तयार होते आणि त्या छान आठवणी घेऊन त्या घरी जातात. पण हे ऐकताना छान वाटतं आहे, हे खरंच आहे. पण कुठलंही काम सुरू करताना काही अनपेक्षित प्रॉब्लेम्स येतातच, अडचणी येतातच. तशा आल्या? अडचणी तर आल्याच आहेत, पण त्या अडचणींवर मात कशी करायची हे खरं म्हणजे मला सैन्यातल्या प्रशिक्षणाने शिकवलं आहे. त्यामुळे सुरुवातीची माझी फौजी की पाठशाला सुरू करताना सगळ्यात महत्त्वाची आली ती फायनान्शियल अडचण आली. पण त्यामध्येही मला सुदैवाने मला काही प्रोजेक्ट्स मिळाले होते. त्यामधून माझे जे काही तयार झाले होते माझे मॉनिटरी टर्म्समध्ये सेव्हिंग्स, तर ते मला वापरले गेले. आणि त्यानंतर माझ्या मित्रांनाही जे आम्ही एकत्र सुरू केलं होतं तर त्यानेही काहीतरी स्वतःचं फायनान्शियल फंडिंग उभं केलं होतं. सो त्यामध्ये आम्ही कशीबशी ते अडचण दूर केली. कारण बेसिक आम्हाला तिकडे मुलांसाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे, जिकडे मुलं सुरक्षित असतील, त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची छान उत्तम सोय असेल, राहण्याची उत्तम सोय असेल आणि मुळात म्हणजे त्यांना तिकडे ॲक्टिव्हिटी करताना मजा आली पाहिजे अशी एक जागा असली पाहिजे. सो त्यामुळे ही एक अडचण आली जी आम्ही हळूहळू मात करत गेलो. दुसरी एक, मी नेहमीच जसं म्हणते की हे टीम वर्क आहे, हे एकटीचं काम नाही आहे. सो आता टीम कशी तयार करायची ही एक सगळ्यात मोठी परत अडचण होती. कारण मला जे प्रशिक्षणासाठी जे इन्स्ट्रक्टर्स लागणार होते ते माझ्याच विचारांचे किंवा माझ्यासारख्या विचारांचे असतील तर मला ते मुलांपर्यंत त्यांना कनेक्ट करायला इझी जाईल. सो म्हणून मी NCC कॅडेट्स शोधायचा माझा प्रयत्न सुरू झाला. कारण NCCच्या मुलांना मुळात डिसिप्लिन, टाईम मॅनेजमेंट या गोष्टी बेसिक माहिती असतात. त्यांना काही सर्व्हायवल स्किल्सही भरपूर बऱ्यापैकी माहिती असतात. सो त्याचा उपयोग मला त्या माझ्या कॅम्पमध्ये करता आला. सो म्हणून हे त्यांचे इंटरव्ह्यूज घेणं, त्यांचे शॉर्टलिस्ट करणं, त्यांना नेमकं लॉंग टर्म त्यांचे काय प्लॅन्स आहेत आणि मग ते मुलांबरोबर कसे वागतात, मुलांना ते सेफ फील करण्यासाठी काय काय करू शकतील, या सगळ्या गोष्टी बघणं. सो ही एक सतत ती अडचण येत राहिली. पण तीही खूप चांगल्या पद्धतीने NCC कॅडेट्सनी मला सहभाग दिल्यामुळे की माझं ते त्याच्यावर पण मात होत राहिली. आणि अजून एक महत्त्वाची अडचण म्हणजे की आता सुरू तर केली आहे पाठशाळा, पण ही पालकांपर्यंत आम्ही पोचवायची कशी. सो त्यामध्ये मार्केटिंगचं फार काही नॉलेज नसताना, कारण मी सैन्यातून नुकतीच बाहेर आली होती आणि फार काही असं नॉलेज नव्हतं. पण त्यामध्येही सोशल मीडियाचा त्यावेळेस प्रभाव एवढा वाढत चालला 2012-13 मध्ये. सो आम्ही त्याचा वापर केला आणि सुरुवातीचे कॅम्प्स आमचे सरप्रायझिंगली खूप चांगले फुल गेले. आणि नंतरचे कॅम्प्स आम्हाला कळलं की हे वर्ड ऑफ माउथमुळे जास्त आम्ही पसरत चाललोय हळूहळू. आणि त्यामुळे तीही अडचण असं वाटलं की येस आम्ही ही पण पार करू शकतो करून. पण मार्केटिंगची अडचण ही एक खूप मोठं चॅलेंज कायम आहेच. तनुजा, ह्या तुमच्या फौजी की पाठशाळामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुमचा काय क्रायटेरिया असतो? म्हणजे तुम्ही काय काय चाचण्या घेता त्यांच्या? हे कॅम्पिंग आहे, हे लहान मुलांना मुळात एक्सपोजर काय द्यायचं आहे आम्हाला एक लिडरशिप स्किल्सचं, त्याचं कॅम्पिंग आहे. त्याच्यामुळे चाचणी वगैरे किंवा कुठलाच क्रायटेरिया असा काही नाही आहे. फक्त ते मूल 8 वर्ष किंवा 7 वर्ष कंप्लीट झालेलं असलं पाहिजे आणि त्याची मनाची तयारी असली पाहिजे मुळात. आणि पालकांना मी सांगते की जोपर्यंत तुमचं मूल आपणहून तयार नाहीये तुम्ही फोर्सफुली त्याला पाठवू नका. सो माझा क्रायटेरिया तोच असतो की आनंदाने मूल आलं पाहिजे, जेणेकरून ते आनंदाने तिकडे एन्जॉय करू शकेल. फौजी की पाठशाळेमध्ये जी मुलं येतात त्यांना आपण आर्मी, नेव्ही, एअरफोर्ससाठी तयार करावं असा तुमचा उद्देश आहे का? जेव्हा ही पाठशाला आम्ही सुरू केली तेव्हा सुरुवातीला डोक्यामध्ये हेच होतं की ज्यांना सैन्यात जायचं आहे तेच जास्तीत जास्त ह्याच्याकडे आकर्षित होतील, कारण नाव फौजी की पाठशाला आहे. पण नंतर आम्हाला कळलं की फक्त त्याच मुलांकडे आम्ही तर फोकस करतोच, कारण ज्यांना जायचं ते येतातच मार्गदर्शन करायला. पण मुळात आमचं कॉन्सेप्ट ही आहे की लीडर्स घडवणे, खऱ्या अर्थाने नेतृत्व गुण कसे मुलांमध्ये जोपासता येतील त्यांना आणि त्याची जाणीव त्यांना कशी करून देता येईल यामागे आमचे प्रयत्न सतत चालू असतात. म्हणजे मुळात डिसिप्लिन म्हणा किंवा डिसिजन मेकिंग किंवा टेकिंग इनिशिएटिव्ह, एखाद्या गोष्टीमध्ये मी न घाबरता न डगमगता कॉन्फिडेंटली पुढाकार घेऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये मुलांनी कसं स्वतःला तयार करावं आणि एक मानसिक दृष्ट्या त्यांनी फिट कसं व्हावं ह्याच कॉन्सेप्टमध्ये आम्ही फौजी की पाठशाला सुरू केली. तुझी जेव्हा सैन्यात निवड झाली आणि तुला जे खडतर ट्रेनिंग तेव्हा मिळालं, तर त्या लेवलचंच ट्रेनिंग तुम्ही या लहान मुलांना देता? नाही, अगदीच त्या लेवलचं नाही, पण काही अंशी त्याचा आम्ही काही समावेश करून घेतलेला आहे. म्हणजे ज्या प्रकारे आम्ही ऑब्स्टॅकल कोर्स आमच्या कॅम्पसाईटला बनवले आहेत ते जरासे चॅलेंजिंग त्या
एजच्या मुलांना ते जमतील असेच आम्ही डेव्हलप केलेले आहेत. कारण इनफॅक्ट मी तर हे बघते की मुलं येतात माझ्याकडे आणि मला सांगतात मॅम आम्हाला अजून डिफिकल्ट द्या, आम्हाला अजून टफ. कल्पना अशी आहे की त्यांना आत्ता सध्या काही पर्टिक्युलर चॅलेंज दिलं आहे, ते तुम्ही टीम म्हणून ते चॅलेंज कसं पूर्ण कराल, एकमेकांना मदत करून कसं पूर्ण कराल, आणि ते चॅलेंजिंग असतंच त्यांच्यासाठी. सो अशा प्रकारचं आम्ही सगळं डेव्हलप केलं आहे. जसं रायफल शूटिंग म्हणा, किंवा स्वतःचं टेंट कसा पिच करायचा आहे ते असेल, किंवा जे कमांडो ॲक्टिव्हिटी, कमांडो नेट असतं, किंवा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज असतात, लॅडर, बर्मा ब्रिज वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आम्ही हे त्यांना कंटिन्युअस त्यांना करायचंच असतं कॅम्पमध्ये. सो हे चॅलेंजिंग असतंच त्यांच्यासाठी आणि थ्रिलिंग पण असतं, कारण बरेच 99% मुलं तरी पहिल्यांदाच हे करत असतात. सो त्यांना ती फिलिंग येते, कारण आम्ही जेव्हा कमांडो ॲक्टिव्हिटीज करतो त्यांना असं कॅमोफ्लॅज वगैरे करतो, त्यांना असं आमच्याकडे लाकडाच्या बंदुका आहेत खोट्या, आपल्या ज्या डमी रायफल्स आम्ही म्हणतो, त्या आम्ही त्यांना देऊन एक कमांडोची फिलिंग आम्ही त्यांना देतो, त्यांना एक वॉर क्राय देतो जो त्यांना जोश येईल असं काहीतरी त्यांना वाटतं. आणि मग काही कालावधीसाठी का असे ना त्यांना असं वाटतं की मी देशाचा नागरिक सैनिक आहे आणि मी देशासाठी काहीतरी आता करायला जाणार आहे. सो ती भावना त्यांच्या मनामध्ये नक्कीच येते. पण आता हे जे आपलं शिबिर आहे ना, ते 3 दिवसाचं घ्यावं की 5 दिवसाचं घ्यावं की 7 दिवसाचं घ्यावं, हे तुम्ही कसं काय ठरवता? 3 दिवसाचं जे शिबिर असतं ते साधारणतः 12 वर्षाच्या पर्यंत, 12-13 वर्षांच्या मुलांसाठी असतं, म्हणजे 7-8 ते 12-13 वर्ष. आणि 5 दिवसाचा जो आमचा ॲडव्हान्स बूट कॅम्प असतो तो टीनेजर्ससाठी आहे. सो त्यामध्ये आमच्या ॲडव्हान्स जरा ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यांचे चॅलेंजेस जरा जास्त मोठे आहेत, तर त्याच्यामध्ये ती व्हरायटी आहे. तर त्या साधारणतः पेरेंट्सना 3 दिवसासाठी जरी मुलांना पाठवायचं आहे तरी त्यांना ती धाकधूक असते की 3 दिवस कसं राहील. मग म्हणून हा शॉर्ट स्पॅन मी ठेवलेला आहे. पण आय हॅव सीन की जे 3 दिवसासाठी आलेत त्यातले कितीतरी टक्के 5 दिवसासाठी हमखास आलेले आहेत आणि त्यांनी आणखीन परत येऊनही ते कॅम्प्स केलेत, कारण त्यांना नवीन काहीतरी आणखी शिकायला मिळतं 5 दिवसाच्या कॅम्पमध्ये. परत तुमच्या पहिल्यांदा तुमच्याकडे येणारं मूल आणि तुमचं कॅम्प संपवून बाहेर जाणारं मूल, ह्यांच्यामध्ये तुम्हाला आणि काय काय बदल दिसतात? ॲक्च्युली मला पण प्रश्न पडायचा की 3 दिवसाच्या कॅम्पमध्ये नेमकं मी काय करू शकते. पण मला याचं उत्तर मला आपोआपच मिळत गेलं जसं मी कॅम्प्स कंडक्ट करत गेले. कारण 3 दिवसानंतर पण आम्हाला खरंच खूप छान फरक मुलांमध्ये जाणवत गेला. म्हणजे पहिल्या दिवशी आलेलं मूल जरासं बुजरं आणि जरासं असं घाबरलेलं, भेदरलेलं की आता पुढे काय होणार आहे, माझ्यासमोर काय वाढून ठेवलं आहे या कॅम्पमध्ये, असे सगळे प्रश्न असताना पण जेव्हा ॲक्टिव्हिटीज सुरू होतात, ते रमतं, वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतं, मित्रमैत्रिणी बनवतं ते मूल, त्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू एक कॉन्फिडन्स यायला जातो की आय एम नॉट अलोन. मुळात या कॅम्प्समध्ये त्यांना हे जाणीव करायचं की माझ्याकडे जे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस आहेत ते माझ्या एकट्याचे नाही आहेत. माझ्यासारखे असे बरेच जण आहेत जे सेम शेअर करतात. हो, सेलिंग इन द सेम बोट. त्याच्यामुळे त्याला एक आत्मविश्वास येतो की जर ते फाईट करू शकतात तर मीही करू शकते, आणि त्याच्यामुळे ते चॅलेंजेस घेऊ शकतात तर मीही घेऊ शकते. हे एकमेकांकडे बघूनच ते शिकतात. तर हा, आणि तिसऱ्या दिवशी नंतर मग कॅम्प शेवटच्या दिवशी जेव्हा आमचं एक 1-on-1 बरंच सेशन असतं मुलांबरोबर, त्यानंतर आमचं अप्रिसिएशन सर्कल असतं. ती मुलं एकमेकांना अप्रिशिएट करायला शिकतात. ती मुलं स्वतःच नाही तर पूर्ण टीमचं कौतुक करायला शिकतात, टीमला थँक्यू बोलायला शिकतात, जे डे 1ला आम्ही बघत नाही. बरं, कारण डे 1ला बऱ्याचदा ह्याने हे नाही केलं, त्याने ते नाही केलं, अशा कंप्लेंट्स असतात. पण ॲट दी एंड ऑफ द कॅम्प वी सी की ते मुळात ते भर देतात की माझ्या टीममुळे आज मी जिंकलो, किंवा आज माझी टीम त्याच्यामुळे खूप चांगली झाली. सो हा फरक आहे, हा आम्हाला तिसऱ्या दिवशी पण जाणवतो बऱ्यापैकी चांगल्या. आणि पेरेंट्स पण आम्हाला त्याची फीडबॅक देतात की मुलं फोकस्ड होत आहेत, त्यांना घरच्या पेरेंट्सच्या कष्टाचं किंवा घरी जे आहेत त्यांना सपोर्ट करत आहेत, त्यांचं महत्त्व कळतं आहे, ते त्यांना रिस्पेक्ट द्यायला शिकत आहेत, ते सगळ्यांना एक आपुलकीने बोलायला शिकत आहेत. ते फक्त मोबाईलमध्ये नाही तर बाकीची जगही बघण्यासाठी ते इंटरेस्टिंगली त्यांचे विचार चेंज करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी फीडबॅक आम्हाला जेव्हा पेरेंट्स देतात तेव्हा मला कळतं की 3 days पण सफिशियंट असतं कोणाच्या तरी मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी. तुम्हाला उदाहरण सांगते, ते म्हणजे एका मुलीचं जी 8वीमध्ये असताना कॅम्पमध्ये आली माझ्याकडे, आणि तिने पहिल्यांदा रायफल शूटिंगचा अनुभव घेतला कॅम्पमध्ये, आणि तिला त्या शूटिंगमध्ये मेडलही मिळालं. त्याच्यामुळे ती एवढी इन्स्पायर झाली. त्यानंतर तिने घरी गेली, तिने शूटिंग क्लब जॉईन केला आणि ती स्टेट लेवल शूटर पण झाली. अरे वा, वेगळ्या कॉम्पिटिशन्स देऊन. आणि तो कॉन्फिडन्स तिने मला एकदा सांगितलं परत फोन करून की मला फौजी की पाठशालामुळे शूटिंग हा स्पोर्ट म्हणून बघण्याचा दृष्टिकोन माझा झाला, आणि त्यामुळे मी शूटिंग कॉम्पिटिशनमध्ये वेगळ्या भाग घेऊन स्टेट लेवल वगैरेमध्ये पण जाऊन आली. आणखीन एक जाणवलेला बदल म्हणजे
आमच्या कॅम्पमध्ये आम्ही मुलांना मोबाईल आणायला सक्त मनाई केलेली असते. त्यामुळे 3 दिवस मुलांना 3 किंवा 5 दिवस बिना मोबाईलची मुलं असतात. कॅम्पमध्ये आम्ही एक चांगली गोष्ट अशी केली आहे, जी अगेन मी सैन्यातूनच शिकलेली आहे. काय ती? आम्ही कॅम्प साईटमध्ये किंवा आमच्या ज्या अकॅडमीमध्ये आम्ही एक प्रत्येक ठिकाणी आरसे लावून ठेवले. आता आरशाचं हे आहे याच्या मागचं कारण की मी जेव्हा सैन्यामध्ये जॉईन झाले तेव्हा मी बघितलं आमच्या युनिटमध्ये जागोजागी आरसे असायचे. सो मलाही तेव्हा प्रश्न पडला की एवढे आरसे काय गरज आहेत आपल्याला. पण त्यामागचं रिझन माझ्या कमांडिंग ऑफिसरने मला असं एक्सप्लेन केलं होतं की जेव्हा तुम्ही कुणाशी इंटरॅक्शन करायला जाताय किंवा सिनियर ऑफिसरला भेटायला जाताय किंवा काही प्रेझेंट करायला जाताय, त्या रूमच्या हमखास बाहेर तुम्हाला एक फुल लेंथ आरसा असेलच. कारण तुम्ही स्वतःला त्यामध्ये बघता, तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवता. कारण तुम्ही ज्या प्रकारे ड्रेसिंग करताय, तुमची पर्सनॅलिटी जेवी तुम्ही स्वतःहून अभ्यास करताय, तुम्हाला एक कळतंय की तुम्ही उभं कसं राहताय, तुम्ही काय व्यवस्थित घातलंय का नाही घातलंय, आणि ह्या सगळ्या कॉन्फिडन्सनेच तुम्ही आत जाता, प्रवेश घेता आणि जे काही काम करायचं ती कामगिरी तुम्ही फत्ते करता. सो ती कॉन्सेप्ट मला एवढी आवडली, त्यामुळे आम्ही हे फौजी की पाठशालामध्ये आणि व्हॅलरमध्ये पण ते आरसा ही कॉन्सेप्ट आम्ही ठेवलेली आहे. त्यामुळे मुलं जेव्हा युनिफॉर्म घालतात तेव्हा ती प्रत्येक वेळी बाय डिफॉल्ट स्वतःला आरशामध्ये बघतात की मी नीटनेटका आहे ना, आणि माझं हेड गिअर टू टो गिअर एकदम परफेक्ट आहे ना, आणि मगच मी रूममध्ये प्रवेश घेईन. सो हे खूप त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स एक वेगळ्या प्रकारे त्यांचा जाणवला जातो की ते लगेच नीट नसेल तर शोल्डर्स बॅक असेल तर शोल्डर्स बॅक करून उभे राहतात, चिनअप चेस्टअप वगैरे, आणि मग त्यांना स्वतःला आनंद होतो की ओके मी छान दिसतोय, आणि मग ते आज जाऊन एक चांगली कामगिरी करायला तयार असतात. तुमच्या फौजी की पाठशाळामध्ये मुलींचं येण्याचं प्रमाण किती आहे ग? जसं मगाशी आपण बोललो की इथे येणाऱ्या वयोगट 8 वर्षापासून सुरू होतो. सो लहान लहान मुलं मुली येतात. आणि एक महत्त्वाचं म्हणजे सैन्यामध्ये आम्हाला जे शिकवलंय की जेव्हा तुम्ही ट्रेनिंग घेतात तेव्हा तुम्ही मुलगा किंवा मुलगी असं नाही आहात, यू आर बिकमिंग अन ऑफिसर. त्यामुळे इथंही फौजी की पाठशालामध्ये मुलगा मुलगी असा भेदभाव आम्ही करत नाही, यू आर बिकमिंग लीडर्स. आणि म्हणून मुलींचं प्रमाण इनफॅक्ट मी म्हणेल की जास्तच आहे, कारण मी पालकांशी वैयक्तिकपणे बोलते, त्यामुळे पालकांना कॉन्फिडन्स येण्यामुळे ते त्यांच्या मुलींना पाठवतात. सो बऱ्यापैकी रिस्पॉन्स मला मुला मुलींच्या दोघांचाही असतो. पण ह्या मुलांच्या पालकांचा काय रिस्पॉन्स असतो? सिन्स फौजी हा टर्म असल्यामुळे आणि मी स्वतःहूनच पालकांशी बऱ्याचदा इंटरॅक्शन करत असल्यामुळे त्यांना एक वाटतं की काहीतरी तर शिकायला मिळेल आमच्या मुलांना इकडे कॅम्पमध्ये. सो त्यांना त्यामुळे ते पाठवतात. आणि जरी ते काळजी असेल तरी मी सतत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो. त्यांना आम्ही काही मुलं ॲक्टिव्हिटी करत असताना फोटोग्राफ्स वगैरे पाठवतो, तर त्यांना एक विश्वास निर्माण होतो. आणि त्यामुळे आत्तापर्यंतचा रेकॉर्ड असा आहे की पहिल्यांदा जेव्हा पालक पाठवतात त्यानंतर त्यांना पुन्हा पुन्हा पाठवावं असं वाटतं, आणि सेकंड टाइम ते पालक मला एकही प्रश्न विचारत नाहीत. पण कधी कधी आय हॅव सीन 13-14 वर्षाची मुलांची पालक पण म्हणतात अजून आमचा लहान आहे मुलगा मुलगी, मी मोठं झाल्यावर पाठवेन. आणि काही 8 वर्षाचे म्हणतात नाही नाही आम्हाला आत्ताच पाठवायचं आहे करून. सो तोही आमचा एक आम्हाला एक अनुभव आहे. आता तू व्हॅलरचा उल्लेख केलास, तर फौजी की पाठशाळा हा तुमचा 3 किंवा 5 दिवसांच्या कॅम्पचा प्रोजेक्ट आहे. पण व्हॅलर हा तुमचा 3 वर्षाचा प्रोजेक्ट आहे. आम्हाला सांग त्याच्याबद्दल. झालं असं की मला जेव्हा कळलं की 3 किंवा 5 दिवसही मुलं छानपैकी राहतात आणि त्यांना शिकायची फार इच्छा आहे, त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मला द्यायला आवडतील, आणि बरीचशी सैन्य रिलेटेड असल्यामुळे, कारण माझं बॅकग्राऊंड असल्यामुळे मुलं माझ्याकडे तीच प्रश्न घेऊन येतात. सो मला असं जाणवलं की का नाही आपण मुलांसाठी जास्त वेळ घालवावा. आणि म्हणून ही व्हॅलर ही संकल्पना परत माझ्या डोक्यात आली. आणि माझ्याबरोबर आणखी माझे 2 सहकारी पण आहेत जे गोयंका शाळेमध्ये इज अ जनरल मॅनेजर. तर त्यांनीही मला सपोर्ट केला. त्यांनी मला खूप चांगला एक प्लॅटफॉर्म दिला की शाळेमध्येच आपण हा उपक्रम सुरू करूया. आणि त्यामध्ये आम्ही तिघं मिळून आम्ही ती कॉन्सेप्ट तयार केली पूर्ण, की हा 3 वर्षाचा जो कोर्स आम्ही डिझाईन करू तो नेमका कशा प्रकारे असला पाहिजे. 3 वर्षात मुलांमध्ये काय बदल आपल्याला अपेक्षित आहेत आणि आपण काय काय त्यासाठी ट्रेनिंग देऊ शकतो. सो तिकडे आम्ही जेव्हा मुलं एव्हरी संडे मुलं येतात त्या शाळेमध्ये, 3 ते 3.5 तास मुलं आमच्याबरोबर असतात. त्यामध्ये फिजिकल फिटनेस असतं, ड्रिल, परेड, कमांड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवतो त्यांना. त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे लेक्चर्स होतात जे मी आणि माझे सहकारी कंडक्ट करतो. त्यानंतर लाईफ स्किल लेक्चर्स होतात, म्हणजे फायर फायटिंग म्हणा, सेल्फ डिफेन्स म्हणा, किंवा फर्स्ट एड, रोप्स अँड नॉट्स, मॅप रिडिंग, या सगळ्या गोष्टी. त्यांना आर्म फोर्सेसबद्दलची जेवढी जास्तीत जास्त माहिती आम्ही देऊ शकतो
ती आम्ही देतो. आणि कंटिन्युअस हे लेक्चर्स पण चालू असतात त्यांचे. आम्ही वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनाही गेस्ट लेक्चर म्हणून पण बोलवतो मुलांची इंटरॅक्शन करायला, किंवा आम्ही त्यांना फील्ड व्हिजिटला म्हणून नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणा किंवा आर्टिलरी स्कूल म्हणा, अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन जातो, जेणेकरून त्यांना तिकडे हँड्स ऑन एक प्रत्यक्ष बघायला अनुभव मिळेल की सैनिक कसा घडतो किंवा तो कसा असतो, आणि इतक्या जवळून त्यांना ते वेपन्स किंवा तोफा या सगळ्या बघायला मिळतात, तिथली डिसिप्लिन बघायला मिळते, आणि त्यामुळे ते खूप चार्जड अप होतात आणखीन. सो या सगळ्या हा 3 वर्षाचा पूर्ण उपक्रमामध्ये आम्ही हे त्यांना देत असतो. त्यांचा स्वतःचा एक युनिफॉर्म असतो, त्याच्यामुळे त्यांनी युनिफॉर्मची कशी काळजी घ्यावी, त्यांनी स्वतःच्या कपड्यांची, स्वतःच्या एकंदरीतच बॅकपॅकिंगपासून किंवा स्वतःच्या बेड मेकिंगपासून किंवा स्वतःचे कपडे किंवा स्वतःचे भांडी साफ करण्यापासून एव्हरीथिंग तुम्ही इंडिपेंडेंट कसं व्हावं हे आम्ही त्यांना प्रत्येक वेळी सांगत असतो. आणि हे ते शिकत असतात. त्यामुळे फक्त संडेच नाही तर घरी आठवडाभरही ते हे प्रॅक्टिस करतात. आम्हाला एक उत्तम पिढी घडवायची, एक जबाबदार नागरिक घडवायचं आहे, हा आमचा सतत प्रयत्न त्यामागे चालू आहे. आणि व्हॅलरच्या प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला ते खूप चांगलं मिळालं आहे. त्यामुळे आम्हाला बऱ्याच शाळाही सपोर्ट करतायत. असाच एक आमचा सेम व्हॅलरचा बोरिवलीमध्ये उपक्रम चालू आहे, आणि आणखीन 2-3 शाळांमध्ये आमचा उपक्रम तो सुरू होणार आहे. सो एक कॉन्फिडंट पिढी घडवण्यामागे आमचे सतत हे प्रयत्न चालू राहतात. तनुजा, फौजी की पाठशाळामध्ये मुलं 3-5 दिवसाच्या कॅम्पसाठी येतात. बरोबर. आणि ही जी व्हॅलरमध्ये येणारी मुलं आहेत ती 3 वर्ष आठवड्यातनं एकदा या रेटने येत असतात. बरोबर. मग त्या कॅम्प्समध्ये आणि ह्या इथे व्हॅलरमध्ये जे प्रशिक्षण तुम्ही देता त्यात काय काय वेगळेपणा असतो? फौजी की पाठशाळेच्या कॅम्पमध्ये जी मुलं येतात ती जेव्हा येतात सुरुवातीला ती अगदीच बुजरी मुलं असतात. म्हणजे त्यांना हा पूर्णपणे नवीन अनुभव असतो की मी आईबाबांशिवाय पहिल्यांदा कुठेतरी राहतोय, 3 दिवस राहतीये घराबाहेर, आणि मला स्वतः सगळं करायचं आहे. सो त्यांच्यासाठी ते एक वेगळं चॅलेंज असतं. नवीन एन्व्हायरमेंटमध्ये नवीन मित्रमैत्रिणी बनवायची असतात, नवीन ॲक्टिव्हिटीज ज्या आधी कधी केल्या नाहीत त्या करायच्या असतात, आणि तिथे मदत करणारं घरचं कुणी नसतं. तर स्वतःला एक डिसिप्लिन लावून करायचं असतं. सो ते त्यांच्यामध्ये ते एक त्यांना एक्सपोजर देणं एक आमचं काम आहे. कारण 3 दिवसामध्ये आम्ही चेंज कोणालाच करू शकत नाही ना, कोणाला चेंज करायची गरज आहे. पण व्हॅलरमध्ये आम्ही जे बघतो 3 वर्षासाठी जी मुलं येतात, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असा त्यांचा एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम असतो. आणि फर्स्ट इयरची मुलं आम्ही बघतो की त्यांच्यामध्ये जो हळूहळू येणारा बदल आहे, किंवा कित्येकदा 6 महिनेपर्यंत दिसतही नाही, कारण इट टेक्स टाइम टू अंडरस्टँड. आणि आमचा असा विचार असतो की मुलांना त्यांच्या कलेनं वाढू देणं, त्यांच्या कलेनं त्यांना कळणं. त्यांना जोपर्यंत कळत नाहीये की मी असा चेंज झाले किंवा झालो तर मला काय बरं वाटेल, सो तो वेळ आम्ही त्यांना देत असतो. आणि त्यामध्ये आम्हाला 3 वर्ष मुलं आमच्याबरोबर असल्यामुळे आम्हाला तो वेळ देता येतो. म्हणून आम्ही ते एक असा एलॉंगेटेड आम्ही तो उपक्रम ठेवलेला आहे की त्याच्यामुळे मुलं फर्स्ट इयरमध्ये जरी बुजरी असतील किंवा लेड बॅक ॲटिट्यूड असेल तरी त्यांचं एक साधारणतः 6-8 महिन्यानंतर थोडंसं सेल्फ डिसिप्लिन त्यांच्यामध्ये दिसायला लागतं. स्वतःची कामं स्वतः करायला ते शिकतात. त्यानंतर त्यांचं 1 वर्षानंतर त्यांचं जे आम्ही ज्यांना ड्रिल घेतो त्याच्यामध्ये परेड जे काही घेतो आम्ही, बॉडी लँग्वेज त्यांची चेंज झालेली असते. समोर उभं राहून कॉन्फिडेंटली कसं बोलायचं हे तोपर्यंत ते शिकलेले असतात. कारण सतत काही ना काही टेस्ट ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये पण चालूच असतात. फिजिकल फिटनेसबद्दल त्यांना आकर्षण निर्माण होतं. डाएट कसा ठेवायचा त्याबद्दल त्यांना आम्ही सांगत असतो. अभ्यास सांभाळून ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज कशा करायच्या आणि त्याचा कॉन्फिडन्स कसा आणायचा ह्याबद्दल पण आम्ही सतत सांगत असतो. त्यामुळे बरीचशी व्हॅलरमधली मुलं अशी की उद्या परीक्षा तरी आज संडेचं सेशन ते मिस करणार नाही म्हणजे नाहीच. आणि 10वीच्या मुलांनाही जॉईन करायचं असतं की मी अभ्यास सांभाळून करेन पण मला व्हॅलर जॉईन करायचंच आहे, असेही आम्हाला बरेचसे शिक्षक, बरीचशी मुलं भेटत असतात. सो तो एक अनुभव असतो. आणि 3ऱ्या वर्षी जेव्हा मी मुलांना पासिंग आउट परेड वगैरे त्यांची होते आणि त्यामध्ये आमचे पालकांबरोबर जे काही इंटरॅक्शन होतं तेव्हा मला खरंच जाणवतं की ही मुलं आयुष्यामध्ये जे काही करतील ते चांगलंच करतील आणि एक देशाचा उत्तम नागरिक, एक जबाबदार नागरिक म्हणून ते पुढे जाणार आहेत. त्यामध्ये त्यांना अडचणी येतील, चॅलेंजेस येतील, फेल्युअर्स येतील किंवा काही असे गोष्टी त्यांना फेस करायला लागतील ज्या त्यांना अदरवाईज डिफिकल्ट वाटल्या असत्या, अनएक्सपेक्टेड गोष्टी. पण व्हॅलरच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना एक त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आणि ते बोलताना पण आम्हाला जाणवतं की ही मुलं कशालाही डगमगणार नाहीयेत. पण तुला मुळात आपण आर्मीत जावं असं कधी वाटलं आणि
मुख्य म्हणजे का वाटलं, कोणी होतं का घरात आर्मीत गेलेलं? नाही नाही, माझ्या घरात मी पहिली जनरेशन आहे जी सैन्यामध्ये गेलेली आहे. आणि झालं असं की लहानपणापासून मला स्पोर्ट्सची फार आवड होती, ॲडव्हेंचरची फार आवड होती. त्यामुळे मला हे रेग्युलर करिअर म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग यामध्ये मला इंटरेस्ट नव्हता. अभ्यासात पण मी जेमतेमच होते. त्यामुळे मला असं वाटलं की काहीतरी ॲडव्हेंचरस वेगळं करिअर करावं. आणि खरं सांगायचं तर 8वीत असताना मी फायनल केलं की मला ह्यातच जायचं आहे आणि मला त्या दृष्टीनेच मी तयारी कशी करायची याच्या मागे मी लागले. मग मी NCC घेतलं कॉलेजमध्ये असताना आणि NCCमुळे आणखीन जरा जवळीक झाली सैन्य दलाशी आणि मग माझा अगदी निग्रह आणखीन घट्ट होत गेला. रुईया कॉलेजमध्ये असताना मी शूटिंग हा स्पोर्ट सिलेक्ट केला होता. सो रायफल शूटिंगची आवड मला तिकडून लागली. सो असे एक एक टप्पे गाठत गाठत माझा तो निग्रह असा हे झाला, अधिक पक्का झाला. आणि त्यामुळे मी ठरवलं आता ह्याच्याशिवाय दुसरं करिअरच मला करायचं नाही आहे. आणि मी मग म्हणजे वेळ लागल्यासारखी खरं त्याच्या मागे लागली. तुमचं जे ट्रेनिंग असतं, जे आम्ही फक्त सिनेमात किंवा डॉक्युमेंटरीजमध्ये बघतो, डॉक्युमेंटरीमध्ये पेक्षा बघतो त्यापेक्षा सिनेमातच जास्ती बघतो आणि ते खडतर असतं. नाही नाही, ते काहीच खडतर नसतं. ते 1% पण दाखवत नाहीत खरं. मग काय त्याच्याबद्दल सांग आम्हाला. ट्रेनिंग म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर यंगस्टर्स सगळे मूवीज बघूनच इन्स्पायर होतात. पण जेव्हा ते आत खरंच ट्रेनिंगसाठी जातात तेव्हा त्यांना कळतं हे विश्वच वेगळं आहे आणि आपल्यासमोर वाढून ठेवलेली चॅलेंजेसच वेगळी आहेत. सो ट्रेनिंगमध्ये मुळात मागचा कॉन्सेप्ट असा आहे सैन्याचा की फिजिकलदृष्ट्या तुम्ही सक्षम तेव्हाच व्हाल जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम आहात. आणि मेंटली टफ होणं हे फार गरजेचं आहे, एस्पेशली सैन्य दलासारख्या चॅलेंजिंग करिअरमध्ये. कारण तुम्ही मेंटली जर टफ नसाल तर तुम्ही डिसिजन्स क्विक घेऊ शकणार नाही. तुम्ही इमिडिएटली तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन कुठली तरी कामगिरीला जाऊ शकणार नाही. सो अख्ख्या ट्रेनिंगच्या मागचा त्यांची आयडिया अशी की तुम्ही मेंटली तुम्हाला टफ करायचं आहे. आणि त्या मेंटली टफ कसं करायचं की तुम्हाला फिजिकली रॉजर करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण वेळ तुम्हाला 12 तास उन्हातही उभं करतील किंवा 12 तास पाण्यातही उभं करतील किंवा तुम्हाला अपसाईड डाऊनही उभं करतील किंवा सायकल डोक्यावरून घेऊन तुम्हाला पळायलाही लावतील. पण काय गं, हे सगळ्या मुलांना म्हणजे मुलांना आणि मुलींना जमतं हे? सैन्यामध्ये आधी शॉर्ट सर्व्हिस कमिशन 5 वर्षाचं असायचं मुलींसाठी आणि त्यांना 14 वर्षांनंतर रिटायरमेंट होती. आता मुलींचा जो जोश आहे तो बघून आणि इतक्या वर्षांमध्ये मुलींनी जी आपली छटा सोडली आहे, त्यांनी जी कामगिरी केली आहे, पुरुषप्रधान करिअर असून सुद्धा खांद्याला लावून जी काही कामगिरी केली आहे त्यानुसार आता मुलींना तर NDAमध्ये पण प्रवेश मिळाला. आणि NDAचं ट्रेनिंग 3 वर्षाचं असतं जे मुलांबरोबरच कम्पीट करू शकतात आणि कम्प्लीट करतात सक्सेसफुली. मुली ते सगळं करतात जे मुलं करू शकतात आणि कुठेही मुलींमध्ये फिजिकल क्षमता कमी आहे किंवा मेंटल क्षमता कमी आहे असं काही नसतं. आणि फिजिकल कॅपॅसिटीचे स्टँडर्ड्स जे इंटरनॅशनलीच आहेत की मुलींना जर 1-2 मिनिटं वाढवून दिलेलं आहे मुलांपेक्षा, दॅट इज इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. त्यामध्ये कम्पॅरिझन करून मुलं जास्त फिजिकली फिट आहेत हे आपण डिबेटेबल करूच शकत नाही. कारण मुली इक्वली सगळीकडे आपला ठसा उमटवत आहेत आणि ह्या सगळं काही मुली निभावून नेतात. स्वतःच एक उदाहरण म्हणजे खूप गमतीशीर किस्सा आहे हा की आम्ही जेव्हा ट्रेनिंगमधूनच आम्हाला एका कॅम्पमध्ये नेलं होतं आणि त्या कॅम्पमध्ये आधी आम्हाला 2 तास भर उन्हामध्ये जाम ताबडवलं होतं. म्हणजे आम्ही अगदी आणि बरं पाणी ठेवलं नव्हतं आमच्याकडे की प्यायचंच नाही करून की रेटा तुम्ही जेवढं रेटू शकताय स्वतःला. कारण उद्या जर तुम्ही राजस्थानमध्ये पोस्टिंगला गेलात तर तिकडे तुम्ही कसं निभावं लागणार. सो एव्हरीथिंग वॉज कनेक्टेड. सो तिथे त्यानंतर आम्हाला सांगितलं तुम्हाला तहान लागली आहे तर आपण पाणी प्यायला जाऊ म्हणून आम्हाला सगळ्यांना पाणी प्यायला एका ठिकाणी नेलं. आनंदाने आम्ही गेलो तो बघतो तर काय अतिशय गलिच्छ नाला तिकडे होता आणि भला मोठा नाला होता. सगळ्या प्रकारची घाण त्यात वाहत होती. आम्हाला सांगितलं तुम्हाला पाणी प्यायचं, ह्यात उतरा आणि प्या. सो दॅट वॉज लाईक वी वर ऑल्सो. आम्हाला पण असं वाटलं की आता म्हणजे काय करायचं यापुढे, म्हणजे हे कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग आहे. पण आम्हाला ॲक्च्युली गरमी पण इतकी झाली होती की आम्ही एकमेकांकडे बघून ज्या उड्या टाकल्यात नाल्यामध्ये की म्हटलं चला काही नाही तर ॲटलिस्ट भिजून तरी घेऊ करून. आणि तो अतिशय घाण नाला पण त्यामध्ये आम्हाला डुबकी पण मारायला लावली होती. आणि ह्या सगळ्या मागचं हेच होतं की तुम्ही किती लेवलचं तुम्ही चॅलेंज घेऊ शकता, तुम्ही किती लेवलचं ट्रेनिंग तुम्ही सहन करू शकता. त्यामध्ये त्या नाल्यामध्ये आम्ही सगळेजणी चाललो होतो. आम्ही त्या अतिशय घाण वासामध्ये आम्ही 15-20 मिनटं जवळजवळ आम्हाला तिकडे चालवलं होतं. जेव्हा आम्हाला बाहेर काढलं तेव्हा आम्हाला वाटलं आता तरी आम्हाला ब्रेक मिळेल. आम्ही जाम दमलो होतो. पण त्यानंतर आमचा जो परत 1 तास रगडा सुरू झाला. आम्ही तसंच पूर्ण चिखलाने बरबटलेले रोलिंग करतोय, क्रॉलिंग करतोय त्या खडकाळ जमिनीवर, अर्धवट गवत उगवलेल्या भागावर आणि भर उन्हामध्ये.
पण त्यामध्ये एक जाणवलं की आम्ही खूप एन्जॉय करतोय ते. म्हणजे आम्हाला अजिबात कुठलं कंप्लेनिंग सूर कुणाकडेच नव्हता. कारण आम्हाला कळलं की हे आम्ही सगळे एकत्र आहोत यामध्ये, जसं वी आर ऑल सेलिंग इन द सेम शिप. त्याच्यामुळे आम्ही ते एकत्र हे निभावून नेतोय. हे जे आमच्यावर सो कॉल्ड संकट आलेलं आहे, जे आमच्या प्रशिक्षकांनी आमच्यावर टाकलंय, ते आम्ही न डगमगता फेस करतोय. आणि तो कॉन्फिडन्स आमच्यामध्ये येत होता हळूहळू. आणि आम्हाला कळत होतं की आता काही येऊ दे, आता आम्हाला कसलीच भीती नाहीये. सो हा ट्रेनिंगने आम्हाला जे घडवलंय ते खूप वेगळ्या वेगळ्या अशा आमच्या एका अनुभवाने आम्ही ते तयार झालेलो. आणि ते खूप छान आमच्या आयुष्यभर आमच्या गाठीशी आम्हाला प्रत्येक ठिकाणी ते कुठे ना कुठे वापरता येतील असे ते पुरतायत आता. तनुजा, जास्तीत जास्त मुलींनी सैन्यात यावं असं तुला वाटतं? नक्कीच वाटतं. 100%. मुलींचं प्रमाण खूप वाढत चाललंय. आणि आधी आमच्या वेळेस फक्त 80 वेकन्सीज असायच्यात, ज्या आता डबल झाल्यात ऑलमोस्ट. आणि अकॅडमीमध्ये वेटिंग लिस्ट पण भरपूर झालेली आहे. इंटरव्ह्यूसाठी पण भरपूर मुली जातात. त्यामुळे हे करिअर ॲक्च्युली आजच्या घडीला खूपच स्टेबल करिअर आहे मुलामुली दोघांसाठी. सो मुलींनी तर खूपच छान त्याच्यामध्ये कर्तबगारी तर करतातच आहेत. आणि आपण आता खूप मुलींची नावंही ऐकतोय. नुकतंच वायनाडमध्ये झालेला जो इंजिनियर कोर ऑफ इंजिनियर्सनी जो पूल बांधला, त्यामध्ये एक वुमन ऑफिसरचं नाव फार नावाजलं. सो हे खूप चांगल्या पोस्टवर मुली खूप चांगली कर्तबगारी करतायत. हे अभिमानाची गोष्ट आहे खरंच. तनुजा, पण बरेच वर्ष माझ्या मनात एक प्रश्न होता, कोणाला विचारू कळत नव्हता. आज तू बरी सापडलीस की आम्ही बघतो ना की सगळ्या जवानांचा ना एक सारखाच लुक असतो. म्हणजे त्यांच्या त्या सारख्या हेअरकटमुळे आणि त्यांचे ते सारखे कपडे, ते सगळे सारखे दिसत असतात. म्हणजे एखादा अधिक उंच असेल तरच तो जरा वेगळा दिसतो, इतपतच. तर हे सगळं मुद्दाम केलेलं असतं की आपलं आपोआप होतं? हे ठरवलेलंच आहे नक्कीच. आणि हे फौजच्या प्लॅनिंगमध्येच आहे 100%. कारण त्यांना त्यामध्ये दाखवायचं असतं की तुम्ही जेव्हा ट्रेनिंग करतात किंवा तुम्ही सैन्य दलाचा एक भाग आहात, तर तुम्ही सगळे इक्वल आहात. आणि ती समानतेचा जो पहिला धडा आहे तो आम्हाला तिकडनं मिळतो. कारण ट्रेनिंग अकॅडमीमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला अक्षरशः तो कटोरा कट करायला लागतो. एक कटोरा असतो जो आमच्या डोक्यावर ठेवतात आणि बिलकुल सगळे केस आजूबाजूचे कापून टाकतात. त्यामध्ये 2 कारणं अशी आहेत. एक म्हणजे तुम्हाला तेवढं केसांकडे तुम्हाला लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीपेक्षा ट्रेनिंगकडे 100% लक्ष द्या. आणि तुम्ही सगळे समान आहात. तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडमधून आले आहात, तुम्ही कुठल्या अकॅडमिक्स बॅकग्राऊंडमधून म्हणा किंवा सोशल बॅकग्राऊंड म्हणा किंवा कुठल्या लोकेशनमधून आलात, त्याचा काही संबंध नसतो. तुम्हाला पुशअप्स करायचे, जेव्हा तुमचं मान खाली असते पुशअप करताना तुम्हाला कळणार नाही नेमकं कोण पुशअप करतंय, कोणाची पनिशमेंट चालू आहे. सो ती इक्वॅलिटीची भावना एक येते. आणि त्यामध्ये हा जो हेअरकट किंवा सेम ड्रेस एकदम तंतोतंत जसे हुबेहूब सगळे एक दुसऱ्यांसारखे दिसतात, हा पूर्ण सैन्याचा एक प्रॉपर प्लॅनिंग केलेला एक भाग आहे तो. तनुजा, ही चांगलीच गोष्ट आहे की इथे ह्या क्षेत्रातही मुलींनी येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तूच म्हणालीस आत्ता, त्यांचा जोश बघून इनफॅक्ट त्यांना आता NDAमध्ये पण प्रवेश दिला जातो. पण त्यांच्या आईवडिलांची मानसिकता काय असते? म्हणजे सैन्यात प्रवेश मिळणं, आर्मी ट्रेनिंगसाठी प्रवेश मिळणं म्हणजे हे प्राणाशी खेळण्यासारखंच आहे. तर आईवडिलांचं असंच म्हणणं असतं. तुमचा प्रश्न एकदम व्हॅलिड आहे आणि खूप कॉमन प्रश्न आहे जे बरेचसे पालक विचारतात. आणि कितीतरी पालक रिलक्टंट असतात आपल्या मुलांना सैन्यात पाठवायला. आणि हा मला असं वाटतं मुलगा मुलगी नसून एकंदरीत कुणी असेल तरी आपलं अपत्य सैन्यामध्ये गेलं तर उद्या कुठल्या तरी बॉर्डरवर किंवा उभं राहून बंदूक घेऊन सैनिकाशी डायरेक्ट युद्ध करायला चाललंय असाच एक पिक्चर डोळ्यासमोर पेरेंट्सच्या येतं. आणि म्हणून पालक जरा बिचकतात आणि मग ते 10 वेळा विचार करतात की ह्याने जावं की नाही जावं, इवन दो मुला किंवा मुलीची इच्छा असेल तरी. पण मला हे या ठिकाणी हे सांगायचं आहे आणि खूप छान प्लॅटफॉर्म आहे जिकडे मला हे सांगायला मिळते की सैन्य दल फक्त युद्धासाठी नाही आहे, सैन्यात बऱ्याच गोष्टी करता येतात. आणि आजच्या घडीला सैन्यामध्ये इनफॅक्ट सैनिक असून पण किंवा ऑफिसर सैनिक तुम्ही असून पण ऑलिम्पिक लेवलपर्यंत तुम्ही स्पोर्ट्समनशिप दाखवू शकता. कारण एक आपल्याकडे कर्नल राज्यवर्धन राठोडचंच उदाहरण आहे, विजय कुमारचं उदाहरण आहे, जे शूटिंगमध्ये ऑलिम्पिक मेडलिस्ट आहेत. आणि त्यांनी फक्त सैनिक असून, ऑफिसर असून त्यांनी फक्त त्या शूटिंगचं प्रशिक्षण घेतलंय आणि आपल्या देशाचा सन्मान ते वाढवलंय. असे वेगळे वेगळे कामगिरी असतात.
एड टू सिव्हिल अथॉरिटी आपण म्हणतो, म्हणजे आंतरिक सुरक्षेसाठी जे काही काम करायला लागतं त्यासाठी सैन्य दलाचा जो उपयोग होतो त्यामध्ये आपण जाऊ शकतो. खूप छान छान ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे एक सैनिक जेव्हा जॉईन होतो तो डायरेक्ट युद्धासाठी लढण्यासाठी जॉईन न होता कार्पेंट्री म्हणा, मेसन म्हणा, तुम्ही आणखीन तुमचं अकाउंट्स डिपार्टमेंट म्हणा किंवा कुठलंही डिपार्टमेंट, प्रत्येक तिकडे वेगळे वेगळे जे डिपार्टमेंट आहेत त्या सगळ्यामध्ये जे सैनिक आहेत ते आपापल्या एक्सपर्टीजनं घेऊनच काम करतायत की. मग त्यासाठी आपण असा विचार करून कसं चालेल की फक्त सैन्यात गेलं म्हणजे युद्ध आलंच आणि अल्टिमेटली युद्धच करायला लागेल. कारण मी शेवटी हेच सांगते की इट्स कॉल्ड इंडियन डिफेन्स सर्व्हिस. म्हणजे इंडिया इज डिफेंडिंग आवर कंट्री, प्रोटेक्टिंग आवर कंट्री. आपण अटॅक करायला जात नाही आहोत. त्याच्यामुळे आपलं काम आहे सुरक्षितता बघणं, आणि सुरक्षितता बघण्याबरोबरच आपण या बाकीच्याही खूप गोष्टी करू शकतो सैन्यात राहून, आणि आपल्या सगळ्या हॉबीज आणि आपले एक चांगलं डिसिप्लिन लाईफ आणि रुटीन आपण जगू शकतो. सो सैन्यात खूप छान ऑपॉर्च्युनिटीज आहेत मुलामुलींसाठी. खरं काय माहिती आहे तनुजा, तू हे जे सगळं सांगतेस ना मला, ते ऐकताना मला असं वाटलं की सैन्यात जाणं म्हणजे प्राणांशी धोका असंच सर्वसामान्य मत असतं. जीवनाची शाश्वती नाही असंही एक मत असतं. पण तुझं तर बोलणं ऐकून असं वाटतंय, आणि तुझं जे काम आहे त्याबद्दल आता तू जे सांगितलंयस त्याबद्दल तर ऐकून मला असं वाटलं की जीवन अशाश्वत आहेच, पण जीवनाविषयी तू त्यांना एक आपुलकी वाटावी, प्रेम वाटावं असं काहीतरी करतेस. आणि म्हणून मी म्हणते की कॅप्टन तनुजा, तुम्हाला माझा मनापासून सलाम आहे. थँक्यू सो मच. मला आज खरंच इथे खूप बरं वाटलं येऊन, खूप छान वाटलं. आणि तुमचे एवढे छान प्रश्न बघून मलाही खूप मी प्रत्येक माझे ते झालेले मोमेंट जगत होते, त्यामुळे मला अतिशय आनंद झाला या सगळ्या इकडे प्लॅटफॉर्मवर येऊन. थँक्यू सो मच. आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात.